मी असं म्हटलेलं होतं की महापुरामध्ये आम्हाला जे काही महापुराचं पाणी त्रास देतंय ते पुढेही सरकत नाही. ते पाणी उचला आणि दुष्काळी भागात नाही आणि त्याच्या खर्चासाठी एकरी 1000 रुपये वर्गणी द्यायला तयार आहे आम्ही, असं म्हटलं. इकडे लातूर मधले काय या सरकारकडे तुम्ही कसं बघताय? खरं तर या घटनेमुळं सरकारला लाज वाटली पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची स्थिती एवढी हालाकीची झालेली आहे. दुसरा बैल, नैसर्गिक आपत्ती काय सगळ्यांच्यावरच येते, परंतु दुसरा बैल घेण्याची त्याची ऐपत नाही. परंतु शेतकऱ्याचं कसं आहे, आमच्या एक परंपराच आमची आहे, आम्ही मडं झाकून ठेवतो पण घात साधतो. त्या पद्धतीनं आज पेरणी करायची आहे, घात साधायची आहे आणि त्यामुळं पेरायचं तर आहे, बैल तर नाही म्हणून बिचाऱ्यानं आपल्या अर्धांगिनीला झोपलं. कारण स्वतः जर तो ओढत बसला असता तर बायकोला पेरता आलंच असतं असं नाही. आणि त्यामुळं ही जी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. बरं, छोट्या ट्रॅक्टरनं पेरणी करावं तर डिझेलची बोंबाबोंब. तुम्ही डिझेल पंपावर ट्रॅक्टर घेऊन या मग डिझेल देतो म्हणणार. आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, ट्रॅक्टरचा अवरेज आहे एका लिटरला 5 किलोमीटर आणि शेतकरी राहतो एका पंपापासून जवळजवळ 10-12 किलोमीटर. म्हणजे त्याला जायला आणि यायला 5-10 लिटर डिझेल खर्च होणार आणि हे 10 लिटरच्या वर डिझेल देणार नाहीत. म्हणजे जाण्या येण्याचा त्याचा डिझेल खर्च होणार. म्हणून परभणीतल्या एका शेतकऱ्याला अक्षरशः बैलगाडीला ट्रॅक्टर ओढून आणावा लागला. ह्याच्यापेक्षा काय लाज वाटली पाहिजे. कृषीप्रधान महाराष्ट्र आपला. साहेब 2000 नाही तुम्ही